ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बऱ्याच दिवसात आपण भेटतो आहोत आणि बऱ्याच 2 आठवड्यामध्ये जरा आपला बराच गॅप गेला. आपण मागे क्विज पहिल्या युनिटवर क्विजसुद्धा आपण सॉल्व केली. तर आज आपण दुसरा युनिट चालू करणार आहोत. सो गुड मॉर्निंग एव्हरीबडी. युनिटचं नाव आहे आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस. तर जर आपण बघितलं की बऱ्याच गोष्टी आपण थेरॉटिकली शिकत असतो आणि जे काय शिकलो त्याचा इंडस्ट्री रिलेव्हन्स काय हा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण की थेरॉटिकल नॉलेज आपण घेतच असतो, परंतु त्याचा प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन काय आहे किंवा त्याचा प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन काय आहे यावर सुद्धा आपण नेहमी विचार केला पाहिजे. सो बिफोर स्टार्टिंग दिस युनिट, सम आयडियाज, सम कन्सेप्ट, सम ॲप्लिकेशन शुड कम युअर माइंड. की जसं आपण आयडियल गॅसेस किंवा गॅसच्या प्रॉपर्टीज, गॅसेसचे लॉज, बऱ्याच गॅसेसच्या प्रॉपर्टीज आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. तर एक्झॅक्टली याचा रिलेव्हन्स काय प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी. जसं तुम्ही चित्रामध्ये बघा, बरेच तुम्हाला बलून्स वगैरे दाखवलेले आहेत आणि बस्ट आपण जेव्हा हे गॅसेसचे लॉज शिकू त्याचा प्रॅक्टिकल रिलेव्हन्स काय आपण आपल्या लक्षात घेऊयात. ओके. सो या युनिटचे लर्निंग आउटकम्स काय आहेत. Evaluate the work done and the thermal energy transfer according to Boyle's laws of the given situation. जे काय लॉज आहे त्याच्यापैकी बॉयल्स लॉ पण आहे, त्याचे जे काय इव्हॅल्युएशन ऑफ वर्क डन काय आहे ते पण आपण लक्षात घेणार आहोत. इव्हॅल्युएट द वर्क डन अँड द थर्मल एनर्जी ट्रान्सफर अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉज फॉर द गिवन सिच्युएशन. कोणत्या सिच्युएशनमध्ये तुमचा चार्ल्स लॉ ॲप्लिकेशन, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, बॉयल्स लॉच्या, चार्ल्स लॉच्या, जे काय रूल्स आहेत, लॉज आहेत, त्याचे सिच्युएशन्स काय असणार आहे यासुद्धा आपण स्टडी करणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय बघणार आहोत. कन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. एक आयडियल गॅस आपण नेहमी म्हणतो आयडियल सिच्युएशन, परंतु आयडियल सिच्युएशन हे प्रॅक्टिकली आपल्याला अचीव होईल किंवा असेल असं नाही. ओके. त्यामुळे कन्सेप्ट ऑफ आयडियल गॅसमध्ये आयडियल सिच्युएशन असणार आहे. लॉज ऑफ आयडियल गॅसेस कोणकोणते आहेत, जनरल गॅस इक्वेशन काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ गॅस काय आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट काय आहे, थ्रोटलिंग प्रोसेस अँड रिप्रेझेंट ऑफ पी व्ही अँड पी टी डायग्राम. पी व्ही मीन्स प्रेशर व्हॉल्यूम, पी टी म्हणजे प्रेशर अँड टेम्परेचर. तर टुडेज लेक्चरमध्ये आपण थोडंसं हा वरचाच पार्ट आपण किंवा फार तर फार इतकाच पार्ट आपण कव्हर करणार आहोत. 3 or 4 पॉईंट्स वी आर गोइंग टू कव्हर टुडेज लेक्चर. बेसिकली जर तुम्ही विचार केला तर काही दोज स्टुडंट्स हू आर टेकन ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयर, मला असं वाटतं सेकंड इयरची ॲडमिशन झालेली नाहीत अजून, तर फर्स्ट इयर 10वीला तुम्ही काही गॅसेसचे लॉज वगैरे मला असं वाटतं नसेल शिकलात. पण ठीक आहे, आज बघूयात आपण स्कूल लेवलला तुम्हाला वाटतं की याची आयडिया नसावी असं मला वाटतं. ओके. नंतर जे काय गॅसेसचे लॉज आहेत, समजा ज्या 3 प्रॉपर्टीज आपण गॅसेसच्या घेतला, प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, तर त्या संबंधात समजा प्रेशर कॉन्स्टंट असलं तर टेम्परेचर आणि व्हॉल्यूमवर काय परिणाम होतो. इफ एनी वन पॅरामीटर्स out of pressure, temperature and volume, if one of the parameters is constant, and what will affects on the next 2 parameters, that's or these parameters in which situation they are changing, those parameters characteristics we are going to study today. Okay. the concept of ideal gases. बिफोर स्टार्टिंग दिस लेक्चर एक आपण थोडंसं कन्सेप्ट लक्षात घेतला पाहिजे की एक्झॅक्टली आपण ह्या गॅसेसची माहिती का शिकतोय, का आपण स्टडी केले पाहिजेत किंवा या गॅसेसचे लॉज काय, ओनली वी आर स्टडिंग थेरॉटिकली, याचा काय प्रॅक्टिकल रिलेव्हन्स काय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेक एन एक्झाम्पल, तुम्ही एका मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून किंवा प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम करत आहात आणि त्या केसमध्ये तुम्ही जे काय प्रॉडक्ट, जे काय एखादा पार्ट तयार करतात की तो पार्ट नंतर तुम्ही केमिकल इंडस्ट्रीज किंवा अशा एक इंडस्ट्रीला सप्लाय करणार आहात की जिथे त्या पार्टचा कॉन्टॅक्ट डिफरंट गॅसेस, केमिकल प्रॉपर्टीजवर येणार आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला त्या गॅसच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असणं गरजेचं आहे. बिफोर डिझाईन दॅट इन्स्ट्रुमेंट, तुम्ही जे केमिकल इंडस्ट्रीला सप्लाय करणार आहात, बिफोर त्या सप्लायच्या आधी तुम्हाला त्या गॅसेसच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी माहीत पाहिजे. प्रेशर झालं तर काय होईल किंवा ह्या इन्स्ट्रुमेंटवर तुम्ही जे काय डिझाईन करणार त्याच्यावर गॅसचा किती प्रेशरचा इम्पॅक्ट होईल, व्हॉल्यूमचा किती होईल, टेम्परेचर किती होईल, ह्या सगळ्या बेसिक प्रॉपर्टीज जेव्हा तुम्हाला माहीत असेल तेव्हा तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट, ते पॅरामीटर त्या व्हेसलमध्ये, त्या पार्ट्समध्ये डिझाईन करताना तुम्हाला बऱ्याच आयडिया क्लिअर होतील. दॅट्स वाय
बेसिकली तुम्हाला जे काय तुम्ही डिप्लोमा शिकणार आहात तर बेसिक्स तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येक गोष्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल अप्लाय होईल असं नाही, परंतु तुम्हाला काही गोष्टी बेसिक्स जर माहीत असल्या तर तुम्ही प्रॅक्टिकलला लवकर अचिव्हमेंट तुमची काही जी गोष्ट टार्गेट लवकर अचीव्ह करू शकता. ओके, सो कन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. अ आयडियल गॅस ऑर अ परफेक्ट गॅस मे बी डिफाईन ॲज अ स्टेट ऑफ अ सबस्टन्स हुज इव्हॅपोरेशन फ्रॉम इट्स लिक्विड स्टेट इज कम्प्लिटेड. म्हणजे आयडियल गॅस का आहे? आयडियल गॅस ऑर परफेक्ट गॅस. आपण परफेक्ट गॅस कशाला म्हणू? गॅस मे बी डिफाईन, आपण असं डिफाईन करू ॲज अ स्टेट ऑफ अ सबस्टन्स हुज इव्हॅपोरेशन फ्रॉम इट्स लिक्विड स्टेट इज कम्प्लिटेड. लिक्विड स्टेटपासून ज्याचं इव्हॅपोरेशन कंप्लीट झालेलं आहे तो परफेक्ट गॅस. म्हणजे इन शॉर्टली असं म्हणू शकतो आपण, देर इज नो मॉइश्चर. सपोज एक तुम्ही लिक्विड आहे, ते लिक्विड तुम्ही हीट केलं, हीटचं जेव्हा त्याचं इव्हॅपोरेशन कंप्लीट झालं, आफ्टर इव्हॅपोरेशन वॉट एव्हर गॅस you will get, that is a perfect gas. Okay, and strictly obeys all laws of gases under all condition of temperature and pressure. आपण परफेक्ट गॅस किंवा आयडियल गॅस कशाला म्हणू? जो गॅसचे लॉज आहेत जे आपण आज बघणार आहोत ते सगळे ओबे करतो, ते सगळे फॉलो करतो. आणि कोणत्या पॅरामीटर्समध्ये? टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. हे जे काय ते गॅसेसमधले पॅरामीटर्स आहे त्याच्यावर लेवून जे काय लॉज आहे ते सगळं तो ओबे करतो, फॉलो करतो. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस देर इज अ नो रिअल ऑर ॲक्च्युअल गॅस. मी तुम्हाला आधीच म्हटलं, जसं आपण परपेच्युअल मोशन शिकलो, परपेच्युअल मोशन मशीन शिकलो फर्स्ट युनिटमध्ये, तर असं काय आयडियल आपण जस्ट वी आर लर्निंग ॲज अ थेरोटिकल कन्सेप्ट, पण प्रॅक्टिकली थोडंसं तुम्हाला व्हेरिएशन मिळणार, प्रॅक्टिकलचे रिझल्ट वेगळे असणार, पण तो प्रॅक्टिकल करताना तुम्हाला बेसिक्स माहीत असण्यासाठी आपण थेरोटिकली शिकतो. इज इट क्लिअर टू यू? इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस देर इज नो रिअल ऑर ॲक्च्युअल गॅस. ओके, विच स्ट्रिक्टली ओबे ऑल लॉज ऑफ गॅसेस. की तो पूर्ण तुम्ही जे काय लॉज शिकणार आहे गॅसेस तो फॉलो करला असं नाही. बट ऑल द रिअल गॅसेस लाईक O2, H2, N2 ही ओबे ॲज अ आयडियल गॅसेस ॲट अ लो प्रेशर अँड लो टेम्परेचर. जे काय रिअल गॅसेस आहे, जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन, ही बिहेव ॲज अ आयडियल गॅसेस. ते आयडियल गॅसेस काय बिहेव करतात व्हेरी लो प्रेशर अँड टेम्परेचर. लो प्रेशर अँड टेम्परेचर ते ॲज अ आयडियल गॅस बिहेव करतात. म्हणजे बघा तुम्हाला या सेंटेन्स असं क्लिअर होईल की जर तुम्ही त्याचं टेम्परेचर प्रेशर वाढवलं तर ते आयडियल गॅस नसणार आहेत. म्हणजेच वरचं सेंटेन्स प्रॅक्टिकली तुम्हाला हे जे गॅसेस आहेत ते ॲक्च्युअल बिहेव करणार नाही ॲज अ आयडियल गॅस म्हणून, तुमच्या कंडिशन चेंज झाला तर. ओके, नेक्स्ट. आता ॲक्च्युली आपण जे काही लॉज आहेत, नाव वी आर गोइंग टू स्टडी वन बाय वन लॉज ऑफ आयडियल गॅसेस. फर्स्ट लॉज इज बॉइल्स लॉ. ऑफकोर्स बॉइल्स इज अ सायंटिस्ट नेम, बॉइल्स लॉ. सो काय आहे बॉइल्स लॉ बघूयात आपण. द ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ परफेक्ट गॅस व्हेरीज इन्व्हर्सली ॲज इट्स व्हॉल्यूम. ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ अ परफेक्ट गॅस व्हेरीज इन्व्हर्सली ॲज इट्स व्हॉल्यूम, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर, इन शॉर्ट प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ऑफकोर्स सेम आहे, साधी गोष्ट आहे, चित्रावरनं सुद्धा तुमचं क्लिअर होईल. हा बॉइल्स लॉ काय म्हणतो? प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर आहे, जर व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशर वाढलं. ऑफकोर्स तुम्ही सिलेंडर पिस्टनची अरेंजमेंट घ्या, एखादी वस्तू तुम्ही प्रेस करा म्हणजे प्रेशर वाढवा. समजा बलून आहे, बलूनचं जर प्रेशर तुम्ही, बलून समजा एक फुगा आहे तो तुम्ही प्रेस केला तर काय होईल? त्याचा व्हॉल्यूममधला कॉम्प्रेस होईल, कमी होईल. म्हणजे ऑफकोर्स जर प्रेशर वाढवलं तर त्याचा व्हॉल्यूम कमी होईल. दॅट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, व्यस्त प्रमाणात, मराठीला व्यस्त प्रमाण असं म्हणतात. हे बघा इथे पण तुम्हाला सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट दाखवतो. तुम्ही वेट जर वाढवलं म्हणजे जर तुम्ही प्रेशर वाढवता आहात इथे तर तुमचा हा एरिया कमी होईल, म्हणजेच व्हॉल्यूम कमी होईल. त्याचा उलटं करा, प्रेशर कमी करा म्हणजे इथलं वेट कमी करा तर तुमचा व्हॉल्यूम वाढेल, हा पिस्टन वरती येईल. याचाच अर्थ इन्व्हर्सली जर प्रेशर जर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतो, प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढतो. हे लक्षात घ्या. सेम जर तुम्ही असं हे इक्वेशन असं लिहू शकता, व्ही इकडे घ्या, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. मोर युजफुल फॉर्म अबाव इक्वेशन इज P1 V1 और P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. लक्षात घ्या, जेव्हा तुमचा बॉइल्स लॉ तुमच्या समोर येईल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे प्रेशर व्हॉल्यूम यांचं रिलेशन इन्व्हर्सली असतं. वी कॅन राईट ॲज अ सिम्पली फॉर्म P1 V1 और P2 V2 और P3 V3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, हे सिपिक्स वेअर सपिक्स 1 2 3 रेफरन्स डिफरंट सेट्स ऑफ कंडिशन. डिफरंट सेट्स आहेत, डिफरंट सिस्टीम आहेत, त्याला तुम्ही P1 V1 नाव दिलं, P2 V2 दिलं. इन सेम केसमध्ये तुम्ही P1 V1 इज इक्वल टू P2 V2 P3 V3 कॉन्स्टंट लिहू शकता. ओके, आय होप सो तुम्ही हा बॉइल्स लॉ तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट लॉ, लॉज ऑफ आयडियल गॅसेस, चार्ल्स लॉ.
Second law is Charles law. We already studied the Boyle's law. Next is Charles law. The volume of a given mass of perfect gas varies directly as its temperature when the absolute pressure remains constant. तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं की दोन पॅरामीटर्समध्ये रिलेशन आहे, तिसरं कॉन्स्टंट आहे. ओके, आता चार्ल्स लॉ कसला रिलेशन इंडिकेट करतो? व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा. बघा, व्हॉल्यूम ऑफ अ मास ऑफ परफेक्ट गॅस व्हेरीज डायरेक्टली ॲट टेम्परेचर. जर परंतु काय कॉन्स्टंट असलं पाहिजे? प्रेशर कॉन्स्टंट असलं पाहिजे. राईट, प्रेशर कॉन्स्टंट असेल, ऑफकोर्स याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, त्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. ओके, म्हणजे V1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर, त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर त्याचा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल असा चार्ल्स लॉ म्हणतो. परंतु कंडिशन काय आहे? प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. लक्षात घ्या, कारण की तुमचं असं कन्फ्यूज होईल, जर समजा प्रेशर वाढतंय आणि प्रेशर वाढलं तर तुमचा व्हॉल्यूम कमी होतो, मग टेम्परेचर वाढेल. हे तर बरोबर, पण प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे तरच ही कंडिशन फॉलो होईल. त्यामुळं V1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग तुम्ही हा टीकडे घ्या, V/T कॉन्स्टंट असं आहे. समजा डिफरंट कंडिशन तुम्ही घेतल्या तर V1/T1 = V2/T2, V3/T3 कॉन्स्टंट. ओके, तर चार्ल्स लॉ का सांगतो? V1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. हे चार्ल्स लॉचं सेंटेन्स आहे. नंतर गे-लुसॅक लॉ. ओके, हा का ऑल्सो युअर सायंटिस्ट नेम, विचित्रच नाव आहे, गे-लुसॅक लॉ. द ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ परफेक्ट गॅस व्हेरीज डायरेक्टली ॲज इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर वेन व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. लक्षात घ्या, तुमचा हा व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट आहे. ओके, व्हॉल्यूम तुमचा कॉन्स्टंट आहे गॅसचा, तुम्ही प्रेशर वाढवता, हीट देता त्याला, तर त्याचं टेम्परेचर तुमचं वाढेल. जर प्रेशर वाढवलं तर टेम्परेचर वाढेल. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. या चित्रावरून तुम्ही एडिट करा. याच्यामधला व्हॉल्यूम तुमचा गॅसचा कॉन्स्टंट आहे, तुम्ही हीट देता, प्रेशर वाढवता, टेम्परेचर वाढवताय, तर त्याचं टेम्परेचर वाढवता, तुमचं प्रेशरसुद्धा वाढेल टेम्परेचर वाढल्यामुळे. त्यामुळे P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर बट व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे समजा टीकडे घ्या, P/T कॉन्स्टंट. म्हणजे स्टेटमेंट काय झालं? P1/T1 हे एका सिस्टीमसाठी, P2/T2 हे वेगळ्या सिस्टीमसाठी. अगेन्स्ट तुम्ही नंबर ऑफ सिस्टीम तुम्ही वाढवू शकता = कॉन्स्टंट्स. म्हणजेच पुन्हा मी एक्सप्लेन करतो, गे-लुसॅक लॉ काय सांगतो? प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेला आहे. ओके, तुम्ही टेम्परेचर वाढवताय इन टर्म्स ऑफ हीट. ओके, गॅसचं तुमचं टेम्परेचर वाढलं, ऑफकोर्स ते तुम्हाला ह्या प्रेशर इकडे वाढलं, टेम्परेचर वाढलं तर हे साधं इन्स्ट्रुमेंट आहे. हे एक्झाम्पलसाठी त्याने दिलं. म्हणजेच प्रेशर डायरेक्ट टेम्परेचर असं गे-लुसॅक लॉ सांगतो. आता जनरल गॅस इक्वेशन. In the discussion, the gas laws which gives a relationship between two variables and third variable remain constant. बघा हे सेंटेन्स काय म्हणत आहे? इन द डिस्कशन आपण कोणकोणते लॉज बघितलेत? बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ. पुन्हा थोडं रिकॉल जाऊयात मागे. सुरुवातीला बॉयल्स लॉ बघितला, P युनिव्हर्सिटी प्रोपोर्शनल व्हॉल्यूम. ओके, डायग्रामवर तुम्हाला लक्षात येईल. नंतर चार्ल्स लॉ बघितला, V1 डायरेक्ट टेम्परेचर. नंतर गे-लुसॅक लॉ बघितला, प्रेशर डायरेक्ट टेम्परेचर. मग हे स्टेटमेंट काय सांगतंय? In the discussion, the gas laws which gives a relationship between two variables and third variable remain constant. म्हणजे गॅस लॉजमध्ये काय आहे? दोन व्हेरिएबल्स आहे, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम टेम्परेचर असेल किंवा प्रेशर व्हॉल्यूम असेल. दोन व्हॉल्यूममधलं ते रिलेशन इंडिकेट करतात. थर्ड व्हेरिएबल रिमेन कॉन्स्टंट. आपण प्रत्येक लॉज बघितलं, प्रत्येक लॉजमध्ये दोन व्हेरिएबलचे रिलेशन दिले आणि तिसरा कॉन्स्टंट आहे, म्हणजे टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल आणि प्रेशर असेल. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस ॲप्लिकेशन ऑल थ्री व्हेरिएबल्स दॅट इज प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर चेंजेस सायमल्टेनियसली. लक्षात घ्या, आपण बॉयल्स लॉ बघितला, चार्ल्स लॉ बघितला, गे-लुसॅक लॉ बघितला, त्यामध्ये दोन व्हेरिएबल्सचं रिलेशन दिलेलं आहे आणि तिसरा रिमेन्स कॉन्स्टंट. पण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये इन थ्री व्हेरिएबल्स असं होत नाही, तिसरा व्हेरिएबल कॉन्स्टंट राहू शकत नाही. ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपण वी आर लर्निंग थेरोटिकली, बट when we go in actual practice, we keep in mind any instrument while designing. In actual practice, we will see that in actual practice all three variables, that is pressure, volume, temperature, changes simultaneously. But theoretically we have studied only two variables are changing and third is remaining, but practically it is not. Is it clear to you? Okay, in order to ideal with all practical cases. Okay, Boyle's law and Charles law combined together, which gives the general gas equation.
आता जे काय जनरल गॅस इक्वेशन फाइंड आउट केले सायंटिस्टनी, जनरल गॅस इक्वेशन, ते आपल्याला कसं मिळणार आहे, बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ यांचं कंबाईन जर केलं आणि त्याचं काय मॅथमॅटिक प्रोसेस जर आपण त्याला वापरल्या, यू विल गेट जनरल गॅस इक्वेशन. ते कसं मिळतं आपण बघूयात. ओके, सो अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय सांगतो, पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, और इकडे व्ही इकडे घ्या, पी इकडे घ्या, व्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, म्हणजे व्ही पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट, कीपिंग टी कॉन्स्टंट. दिस इज द बॉयल्स लॉ, दिस इज द बॉयल्स लॉ. चार्ल्स लॉ काय आहे, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, V1 directly proportional to temperature, V1 directly proportional to temperature. This is a Charles law. Okay, so combine करा दोन इक्वेशन, तुम्हाला काय मिळेल. ओके, आता हे इक्वेशन घ्या, V हा आहे चार्ल्स लॉ, हा आहे बॉयल्स लॉ, टी कॉन्स्टंट, आणि हा आहे चार्ल्स लॉ, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता आपण बॉयल्स लॉ घेतला, V इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/p आणि T बोथ समजा उलटं करा V. आता इथे आपण बघा V टीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हो, जर आपण 1च्या ठिकाणी टी सबस्टिट्यूट करा, हा जो लॉ आहे चार्ल्स लॉ, बॉयल्समध्ये सबस्टिट्यूट करा, कारण V इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/p, जर हा टी इथं सबस्टिट्यूट केला 1च्या ठिकाणी, तर V डायरेक्टली प्रोपोर्शनल टी होईल ना, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी होईल. म्हणजे दोन्ही लॉ आपण कंबाईन केले, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T/P, दोन लॉ कंबाईन केल्यानंतर तुम्हाला मिळेल काय मिळेल, पी व्ही इज डायरेक्टली टी और पी व्ही इज इक्वल टू सी टी, सी कॉन्स्टंट आहे. ओके, दोन्ही इक्वेशन जर आपण कंबाईन केले तर आपल्याला हे रिलेशन मिळेल, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल 1/t. हे पुन्हा एकदा रिकॉल करतो, बॉयल्स लॉ आपल्याकडे आहे, बॉयल्स लॉचं हे घ्या इथे, व्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/p घेतलं, व्ही इन्व्हर्सली 1/p घेतलं, टी कॉन्स्टंट बरोबर, आणि व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी हे आपल्याकडे आहे. मग हे जे इक्वेशन आहे बॉयल्स लॉमध्ये सबस्टिट्यूट करा. जर टी हा 1च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा म्हणजे आपल्याला व्ही डायरेक्टली टी मिळालाच, दोन्ही कंबाईन केल्यानंतर आपण मिळालं पी व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टी मिळाला आपल्याला. ओके, और पी व्ही इज इक्वल टू सी टी हे इक्वेशन मिळालं. तर सी इज इक्वल टू कॉन्स्टंट, where C is a constant whose value depends upon the mass and properties of gas, more useful form upon gas. समजा PV इज इक्वल टू CT मिळाले तर काय होईल आपल्याला, टी इकडे न्या, टी इकडे नेला, PV/C नेला तर आपल्याला PV अपॉन T इज इक्वल टू C मिळालं. म्हणजे जर नंबर ऑफ सिस्टीम्स आपण कम्स इंटू द पिक्चर घेतला तर P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट, P3 V3 TT अपॉन कॉन्स्टंट. ओके, आय होप सो यू अंडरस्टूड दिस डेरिवेशन. पुन्हा शॉर्टमध्ये मी सांगतो, बॉयल्स लॉचं हे इक्वेशन घ्या, 1च्या ठिकाणी टी सबस्टिट्यूट केला, कारण की व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टी आहे चार्ल्स लॉ, म्हणून आपण टी इथे सबस्टिट्यूट करू शकतो. ओके, तेच इथं टी केला, 1च्या ठिकाणी टी सबस्टिट्यूट केला तर हा पण चार्ल्स लॉ पण उभे होतो आणि बॉयल्स लॉ हे दोन्ही कंबाईन केल्यानंतर आपण हे इक्वेशन मिळतं. टी इकडे घ्यायला पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, नंबर ऑफ सिस्टीमसाठी आपण 1 2 3 सबस्टिट्यूट करू शकतो. ओके, आता characteristic equation of gas. Characteristics equation of a gas. It is the modified form of gas equation. If the volume V in the general gas equation ID taken as that of 1 kg of gas known as a specific volume denoted by Vs, then the constant C in general gas equation is represent as another constant R in the characteristic gas equation. Okay, जसं आपण बघा, तुम्ही थोडं मागच्या स्लाइडवर जाऊयात. आता इथं पी व्ही इज इक्वल टू सी टी केलं आपण, पी व्ही इज इक्वल टू सी टी, दिस इज द काय कोणतं इक्वेशन आहे आपलं, जनरल गॅस इक्वेशन. पी व्ही इज इक्वल टू सी टी इज अ जनरल गॅस इक्वेशन आणि पी व्ही इज इक्वल टू आर टी इज अ कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन. फक्त सीच्या ठिकाणी आर टाकलेला आहे, दॅट्स वाय वी नोन ॲज अ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ गॅस. आता बघू का टाकला तो आपण, वेअर आर नोन ॲज अ कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. ओके, फॉर एम के जी ऑफ गॅस आपण काय देऊ शकतो, इकडे एमनी मल्टिप्लाय करा, इकडे एमनी मल्टिप्लाय केला. सिंपल जनरल गॅस इक्वेशनमध्ये आपण सीच्या ठिकाणी आर टाकलेला आहे आणि फॉर एम के जी बोथ मल्टिप्लाय बाय बोथ साईड एम पी व्ही इज इक्वल टू एम आर टी, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एम आर टी. ओके, बिकॉज एम व्ही इज इक्वल टू व्ही इथं आपण म्हटलं आहे व्हॉल्यूम, मास इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता व्ही एस सबस्टिट्यूट केला, व्ही एस हा स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे आणि मास पण त्याला मल्टिप्लाय केला तर आपला व्हॉल्यूम मिळेल आपल्याला. त्यामुळं एम पी व्ही इज इक्वल टू एम आर टीच्या ठिकाणी एम व्ही हा जो एम व्ही आहे
याच्या ठिकाणी व्ही सबस्टिट्यूट केला, या एम व्हीच्या ठिकाणी इथं दिसतंय, मी कर्सर दाखवतो आहे, एम व्हीच्या ठिकाणी जर तुम्ही व्ही सबस्टिट्यूट केला तर विल गेट पी व्ही इज इक्वल टू एम आर टी. मग आर म्हणजे काय तुम्ही शोधून काढा. आर म्हणजे काय येईल, आर क्या एम आणि तिकडे डिवायडेड झाले पी व्ही अपॉन एम टी, आर इज इक्वल टू, ही फाइंड आउट होईल. ओके, दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन. ओके, so next is Avogadro's law. So it is stated that equal volume of all gases at same temperature and pressure contains equal number of molecules. तर Avogadro's law काय सांगतो की दोन गॅस घेतले, त्याचे नंबर ऑफ, जर त्याचा व्हॉल्यूम सेम असेल त्याच्यातले गॅस ज्याचे काय तुमचे नंबर ऑफ मोलिक्युल्स असतील ते सेम असतील. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स. ओके, म्हणजे समजा हायड्रोजन 1 किलो घेतला किंवा ऑक्सिजन 1 किलो घेतला तर त्याचे नंबर ऑफ मोलिक्युल्स सेम असतील. दिस इज ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके, आता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट और मोलर कॉन्स्टंट पण त्याला म्हणतात. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट और मोलर कॉन्स्टंट जनरली डिनोटेड बाय आर ऑफ गॅस इज प्रोडक्ट ऑफ गॅस अँड द मोलिक्युलर मास ऑफ द गॅस. मॅथमॅटिकली आर इज इक्वल टू एम आर, वेर एम इज द मोलिक्युलर मास ऑफ गॅस एक्सप्रेस इन के जी मोल, आर इज अ कॉन्स्टंट. ओके, सो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट काय म्हणतं बघा, आर यू इज इक्वल टू एम आर. आर यू म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, आणि एम इज अ मोलिक्युल ऑफ मास आणि आर इज अ गॅस कॉन्स्टंट. इन जनरल M1 M2 आर द मोलिक्युलर मासेस आणि R1 R2 आर द आयदर गॅस कॉन्स्टंट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे M1 R2 इज इक्वल टू M2 R2 M3 R3. ओके, ठीक आहे. तसं आपण मी पुन्हा तुम्हाला हे रिकॉल करेल याच्या वेळेस, तुमच्या लेक्चरच्या वेळेस. इन शॉर्टली मी तुम्हाला पुन्हा रिकॉल करतो थोडंसं आपण एक्झॅक्टली काय शिकलो, थोडंसं स्लाइड्स फास्ट आपण हे करूयात. ओके, इंट्रोडक्शनमध्ये आपण गॅसेसचं बघितलं, आयडल गॅसचा कन्सेप्ट बघितला की आयडल गॅस हा प्रॅक्टिकली हे करू शकत नाही. जसं आपण आयडल शिकतो तशाच त्या कंडिशन्स प्रॅक्टिकली तो हे करू शकत नाही, शो करू शकत नाही. लॉज, कोणकोणते लॉज शिकले, बॉयल्स लॉमध्ये प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम शिकलो आपण, बॉयल्स लॉ. चार्ल्स लॉ, V1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. गेलुसॅक लॉ शिकलो, प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर शिकलो. जनरल गॅस इक्वेशन शिकलो, जनरल गॅस इक्वेशन आणि कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन. फक्त जनरल गॅस इक्वेशन काय आपल्याला पी व्ही इज इक्वल टू CT, आणि कॅरेक्टरिस्टिकमध्ये फक्त सीच्या ठिकाणी आर टाकतो आपण, पी व्ही इज इक्वल टू RT, आणि मग याच्यापासून आर इन टर्म्स ऑफमध्ये आर इक्वेशन मिळेल आपल्याला. ओके, ॲव्होगॅड्रोज लॉ शिकलो की समजा तुम्ही हायड्रोजन घेतला आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन, नंबर ऑफ मोलिक्युल्स सेम्स असतील तर त्याचं मास सेम असेल तर नंबर ऑफ मोलिक्युल्स. ओके, नंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपण बघितला. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला हाय होप सो हे लॉ सगळे समजले असतील. जर तुम्हाला समजले नसतील तर आपण तसं मला सांगा, तुमच्या गुगल क्लासरूमला कमेंट करा. ओके, आणि काही डाऊट असतील तर मला यू कॅन मेसेज पर्सनली. थँक्यू व्हेरी मच.